नमस्कार, मी वैशाली जोगळेकर. यशोवाणी दिवाळी अंक 2025 साठी माझा लेख सादर करतेय. लेखाचं शीर्षक आहे मैत्रीचे रेशीम बंध. मानवाला रक्ताची नाती ही जन्मतःच प्राप्त होतात, परंतु रक्ताची नाती नसतानाही जे बंध जुळतात, जी आपुलकी वाटते, त्या रेशीम बंधांना मैत्री म्हणतात. जीवनात आनंद आणणारं आणि जीवनातील अविभाज्य भाग असणारं नातं म्हणजे मैत्रीचं. तसं पाहिलं तर मैत्रीसाठी वयाचं बंधन हे अजिबात नसतं. जीवनात मैत्रीची सुरुवात होते ती बालपणीच, म्हणजे शालेय जीवनापासून. मग हळूहळू प्रत्येक टप्प्यावर नवनवीन मित्रमैत्रिणी जोडले जातात. ते म्हणजे कॉलेजचे मित्रमैत्रिणी, ऑफिसचे मित्रमैत्रिणी, सोसायटीमधल्या मित्रमैत्रिणी. आपल्या रोजच्या प्रवासात अनेक वेळा ट्रेनमध्ये, बसमध्ये, रिक्षा किंवा टॅक्सीमधून जात असताना ठराविक लोकांशी आपले बंध जुळतात आणि आपली मैत्री होते. आणि आपण आपल्या मित्राची किंवा मैत्रिणीची सहज ओळख करून देताना म्हणतो की ही माझी आहे ना, ही स्कूल फ्रेंड आहे, किंवा ही माझी आहे ना, ही ऑफिस फ्रेंड आहे, किंवा ही माझी ट्रेन फ्रेंड आहे. मैत्रीला वयाचं बंधन नसतं. ते आपल्यापेक्षा लहान किंवा वयाने मोठं असलेल्या व्यक्तीबरोबर सुद्धा सहज होऊ शकतं. हे मैत्रीचं नातं भावनिक आणि प्रेमाचं असतं. काही वेळेस आयुष्यात असेही प्रसंग येतात की आपण घरच्यांशी मोकळेपणी बोलू शकत नाही, त्यांच्याशी शेअर करू शकत नाही. तेव्हा आपल्या जवळचा मित्र किंवा मैत्रीण यांच्याशी आपण मनमोकळेपणाने बोलतो. ते केवळ आपला त्याच्यावर किंवा तिच्यावर असणारा विश्वास हेच होय. आणि त्यावेळी आपल्याला जो धीर मिळतो, आपुलकी मिळते, प्रेम मिळतं, त्यातून आपलं असणारं मैत्रीचं नातं हे अधिक दृढ आणि घट्ट होतं. व्यवहार, अपेक्षा, इगो तत्सम मैत्रीचं रूप विद्रूप करतात. रुसवे फुगवे, भांडणं हे तर मैत्रीत होतच असतात. पण ह्यातून जो मार्ग काढायला शिकतो तोच मैत्रीचं खरं मौल्य जाणतो. रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपले शालेय किंवा कॉलेज जीवनातील मित्रमैत्रिणी यांना भेटणं काही शक्य होत नाही. मुली लग्न होऊन सासरी दुसऱ्या गावात जातात. मुलं नोकरीच्या निमित्ताने स्थानांतरित होतात. परंतु आज सोशल मीडियामुळे सर्वजण अगदी म्हणायला गेलं तर हाकेच्या अंतरावर आलेत. मग एकमेकांशी संपर्क साधून जेव्हा रियुनियन होतं, तेव्हा एकमेकांच्या ओढीने सर्वांची पुनर्भेट होते. आणि ती भेट ही पुढच्या भेटीपर्यंत पुरेल एवढं टॉनिक देऊन जाते. म्हटलं तर बालपणीच्या किंवा कॉलेजमधील असलेल्या मैत्रीचा हा एक फ्लॅशबॅक देऊन जाते. हीच तर मैत्रीची खरी गंमत आहे. हीच तर मैत्रीची लज्जत आहे. मैत्री आपल्याला सहवासाची सुखद अनुभूती देतं. एकमेकांबद्दल असणारा आदर, प्रेम, विश्वास मैत्रीच्या नात्याला अधिकाधिक घट्ट करते. कधी कधी असंही होतं, आपण नकळत मित्राचा किंवा मैत्रिणीच्या भावना दुखावतो आणि मैत्रीमधलं अंतर वाढतं. तर हे वाढलेलं अंतर कमी होऊ शकतं का? हो, निश्चितच. ते कमी होऊ शकतं जर एकमेकांना समजून घ्यायची इच्छा असेल तरच. इथे आठवते मैत्री ती म्हणजे श्रीकृष्ण आणि सुदामा यांची. आपला सखा सुदामा ह्याला कधीही अंतर दिलं नाही श्रीकृष्णाने. त्यांच्या मैत्रीमध्ये श्रीमंत गरीब, उच्च नीच यांना कधीच कुठलं स्थान दिलं गेलं नाही. आणि म्हणूनच आजही आपल्या डोळ्यासमोर मैत्रीच्या रूपात श्रीकृष्ण सुदामा यांच्या निखळ मैत्रीचे उदाहरण प्रत्येकाच्या मनामनात कोरलं गेलं आहे. मित्र मैत्रिणीकडून आपल्याला काही मिळेल ही अपेक्षा न ठेवता त्याच्या चेहऱ्यावरच्या एका हास्यासाठी काहीही करणं म्हणजेच मैत्री.
समोरच्याच्या काही गोष्टी समजून घेणं, काही समजावून सांगणं म्हणजेच मैत्री. न फसवता, कपट न करता, खोटेपणा न करता ज्या विश्वासाने आपण मैत्रीला सामोरं जातो, तीच खरी मैत्री. आणि म्हणूनच मैत्रीवर माझ्या वाचनात आलेल्या 2 ओळी मी सादर करतेय. मैत्रीत नसे कसली रीती, मैत्रीत नसे कसली रीती, मैत्री म्हणजे निखळ प्रीती. मैत्रीत दाटतो एकच भाव, मैत्रीत दाटतो एकच भाव, मैत्री म्हणजे एकमेकांच्या काळजाचा अचूक ठाव. मैत्रीत असे फक्त प्रेमाचीच शिंपण, मैत्रीत असे फक्त प्रेमाचीच शिंपण, खरं तर मैत्री म्हणजे असे 2 जीवांची नाजूक गुंफण, 2 जीवांची नाजूक गुंफण.